महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे या सर्वांना वंदन करून उत्तर लोकसभा मतदारसंघाच्या या आजच्या मुंबई पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या या सभेसाठी उपस्थित शिवसेनेचे उपनेते माननीय विनोद घोसाळकर, शिवसेनेच्या उपनेत्या गाडीताई, माझे विधान परिषदेतले सहकारी विलास पोतनीस, दोन्ही विभाग प्रमुख उदेश पाटेकरजी, भंडारीजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिक्षक सेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, येथे उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक बंधूंनो आणि भगिनींनो, ह्या विभागाची बैठक म्हणजे ह्या निवडणुकीच्या विजयाचा पाया असं मी समजतो. मी आणि विनोद घोसाळकर कित्येक वर्ष विभाग प्रमुख म्हणून एकत्र काम करत होतो आणि आमच्या दोघांवरती ही फार मोठी जबाबदारी असायची की शिवसेनेचा कुठलाही रथ हा दहिसरपासून मुंबई शहरात न्यायचा असेल तर त्याची सुरुवात ह्या विभागापासून करावी लागायची. आणि आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे की नेहमी शिवसेनेचा विजयी रथ हा जो चर्चगेटला पोचला आहे तो यशस्वीपणे या विभागाने पुढच्या विभागापर्यंत सुपूर्द केला. पदवीधर मतदारसंघाची देखील तीच परिस्थिती आहे. गेले 5 टर्म म्हणजे जवळपास 30 वर्ष हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि 30 वर्ष जेव्हा शिवसेनेच्या ताब्यात असल्यामुळे या मतदारसंघाची रचना, या मतदारसंघाचा अभ्यास, हा मतदारसंघ कसा जिंकायचा हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. परंतु निवडणूक ही निवडणूक असते. प्रत्येक निवडणूक नव्याने लढावी लागते. त्याची तयारी शून्यापासून करावी लागते. जसं आपल्याला माहिती आहे की आता ही निवडणूक लढायची आहे म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला नोंदणी करावी लागते आणि झालेल्या नोंदणीचं मतांमध्ये रूपांतर करावं लागतं. ही निवडणूक काय फार मोठी प्रचाराची, फार मोठा गाजावाजा करायची काही निवडणूक नसते. परंतु हळूहळू या निवडणुकीचं महत्त्व सगळे जाणायला लागलेत आणि ह्या निवडणुकीचं स्वरूप दिवसेदिवस बदलायला लागलंय. पूर्वी ही निवडणूक कधी होत होती, कधी कळत होती, कधी कळत नव्हती. परंतु आता ही निवडणूक सगळ्या राजकीय पक्षांना कळायला लागलेली आहे आणि म्हणून राजकीय पक्ष याच्यात अतिशय इंटरेस्ट देऊन काम करायला लागले. मला जर विचाराल तर ही निवडणूक, मी नेहमी सांगतो, उमेदवार कोणी असला तरी शेवटी ही निवडणूक आहे कार्यकर्त्यांची. कार्यकर्ते हे ठरवत असतात की कशा पद्धतीने निवडणूक लढायची. कारण ह्या निवडणुकीत काही जनरल निवडणुकीसारखा प्रचार नसतो, मतदानाची तारीख असते. परंतु त्यांनाच मतदान करायला मिळतं ज्यांची नोंदणी झालेली आहे. आणि मला अभिमान आहे, गेले कित्येक वर्ष मी हे बघतोय की शिवसैनिक स्वतः किती कमी शिकलेला असो पण जास्तीत जास्त पदवीधराची नोंदणी करायची ताकद ही फक्त शिवसैनिकामध्येच आहे, दुसरा कोणीही नाही. मी नेहमी बघतो, कारण मी ह्या निवडणुकीच्या 5 टर्म मधल्या 3 टर्मचा निवडणूक यंत्रणांचा प्रमुख होतो. त्यामुळे मला ही निवडणूक अतिशय जवळनं माहिती आहे की निवडणुकीत शिवसैनिक कसे काम करतात. ही निवडणूक तेवढी सोपी नाही आहे. नोंदणी करणं, लोकांच्या घरी जावं लागतं, वारंवार त्यांचे फोटो मागावे लागतात, त्यांचं सर्टिफिकेट मागावं लागतं. आज बोलवलं तर उद्या देतात, उद्या बोलवलं तर परवा देतात. 3-3, 4-4 वेळा आपल्याला जावं लागतं.
परंतु शिवसैनिक एवढा चिवट असतो, तो जाऊन ते घेऊन येतो आणि नोंदणी करून घेतो. आज या मतदारसंघामध्ये 1,20,000 मतांची नोंदणी झालेली आहे. सप्लिमेंटरी रोल काल रात्रीच आलाय आणि एकूण मतं आहेत 1,20,000. आता हे 1,20,000 मध्ये मुंबई उपनगरामध्ये म्हणजे दहिसर ते बांद्रा या मतदारसंघामध्ये साधारण 50,000 मतं नोंदवली गेलेली आहेत. म्हणजे अर्धी लढाई मुंबईची केवळ ह्या 2 विभागामध्येच आहे, बांद्रा ते दहिसरपर्यंत. म्हणजे नेहमीसारखंच झालेलं आहे की विजयाचा पाया इथूनच रचला जाणार आहे आणि त्याच्यासाठी या विभागातल्या शिवसैनिकांची मेहनत ही कामाला येणार आहे. जरी निवडणूक माहीत असली, निवडणूक आपण लढत असलो, तरी देखील निवडणूक म्हणजे ती जिंकणं आणि त्याला फुलस्टॉप देणं. मी माझ्या आयुष्यात खूप निवडणुका लढलोय, खूप निवडणुका जिंकलोय, खूप निवडणुका हरलोय. काही निवडणुका जिंकता जिंकता हरलोय, काही हरता हरता जिंकलोय. त्यामुळे निवडणुकीत एकेका मताचं महत्त्व हे खरं म्हणजे माझ्या एवढं कोणालाच का माहीत नाही. कारण ह्या देशामध्ये जे लोक एक मताने हरले, असे 3 लोक आहेत जे एक मताने हरले आहेत आणि त्या 3 लोकांमधला मी एक आहे. राम प्रधान, विलासराव देशमुख आणि अनिल परब हे 3 जण एक मताने हरलेले लोक आहेत. राम प्रधान राज्यसभेत हरले, मी आणि विलासराव देशमुख विधान परिषदेत हरलो. आणि म्हणून एका मताचं महत्त्व काय असतं. आता आपण उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ फक्त 48 मताने हरलो. हे हरण्याचं जे दुःख असतं ना, हे काय असतं हे आपल्याला माहिती आहे चांगलं. आणि म्हणून कुठली निवडणूक बेफिकिरीने, अति आत्मविश्वासाने ही लढायची नसते. प्रत्येक मत ज्याच्यासाठी तुम्ही 4-4 वेळा लोकांच्या घरी गेलात, जो कागद त्याचा गोळा करून आणण्यासाठी तुम्ही एक आठवडा घालवलाय, ते मत फुकट घालवायचं की नाही, खरा हा प्रश्न आहे. आणि म्हणून जे मत तुम्ही नोंदवले, ज्या मताचे मालक तुम्ही आहात, मी तर नेहमी सांगतो पदवीधर हा मतदानाला जातो, पण त्या मताचा मालक हा तो नोंदवलेला शिवसैनिक असतो. कारण माझ्याकडे आता बरेच लोक येतात की माझ्याकडे 200 लोक ग्रॅज्युएट आहेत, माझ्याकडे 300 लोक ग्रॅज्युएट आहेत. अरे पण कामाचे काय आहेत? एक तर तरी नोंदवलेलं नाही आहे. आणि जर नोंदवलेले नसतील तर मला त्यांचा काहीच उपयोग नाही आहे. जे नोंदवले आहेत त्यांनी जर मतदान केलं तर ते आपले मतदार खरोखर आहेत, नाहीतर ती मतं कुजणारच आहेत. ज्यांनी मतदान केंद्रावरती जाऊन मतदान घडवून आणलं, त्या कार्यकर्त्याची त्याच्या पाठी मेहनत आहे. आणि म्हणून मी खास एवढीच विनंती करायला तुम्हाला आलोय. आज मला असं कळलं की भारतीय जनता पक्षाचे सगळे आमदार आज घरोघरी फिरतायत. त्यांनी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कारण कुठल्याही परिस्थितीत अनिल परब विधान परिषदेत येऊ नये यासाठी ते जंग पछाडणार आहेत, ते सोडणार नाही आहेत. आणि माझी देखील त्यांना आव्हान आहे आणि माझं हे आव्हान तुमच्या ताकदीवरती आहे. तुम्ही हवी तेवढी ताकद लावा. शिवसैनिक तो दरवाजा तोडून मला आतमध्ये पाठवतील, म्हणजे पाठवतीलच, हा माझा विश्वास आहे. कारण मला ही गोष्ट माहिती आहे की एकदा शिवसैनिकांनी ठरवलं तर त्यांना काढवण्याची हिंमत कोणामध्ये नाही आहे. आणि जी नोंदणी केलेली आहे, आता प्रयत्न असा आहे की 2 टप्प्यातली निवडणूक आहे. एक तर नोंदणी झाली आहे, आता दुसरा टप्पा आहे, ती नोंदणी झाली आहे, त्या नोंदणीतल्या लोकांना मतदानापर्यंत घेऊन जायचंय. आपण मागच्या वेळेला विलास पोतनीस साहेबांची निवडणूक लढलो होतो. पावसामध्ये मी बघितलेलं आहे, इतका पाऊस त्या दिवशी होता, इतका प्रचंड पावसात कुठलाही मतदार मतदानाला जाईल असं मला वाटलं नव्हतं. परंतु मी रस्त्यावरती फिरताना बघत होतो, शिवसैनिक स्वतः भिजत होते,
त्या मतदाराच्या डोक्यावरती छत्री ठेवत होते, पण त्याला मतदान केंद्रापर्यंत घेऊन जात होते. हे फक्त शिवसैनिकच करू शकतो. आणि अशा परिस्थितीत आपण ती निवडणूक जिंकली. याचा अर्थ काय की शिवसैनिक वेळ पडला तर स्वतःला त्रास करून घेईल, पण पक्षाने उमेदवाराला दिलेल्या उमेदवारावरती कुठलंही संकट येणार नाही याची तो काळजी घेत असतो. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी या आपण फार सिरियसली घेतल्या पाहिजेत. मतदान माझ्याकडे, कारण आता बऱ्याच वेळेला लोक विचारतात तुझा मतदान संघ केवढा आहे. मग आपण म्हणतो दहिसर ते कुलाबा, मुलुंड ते विटी. अरे एवढा, इतके लोक. माझ्यासाठी हा मतदारसंघ म्हणजे 2 कॉर्पोरेशनचे वॉर्ड आहेत. 1,20,000 म्हणजे आपले 2 कॉर्पोरेशनचे वॉर्ड. पण 2 कॉर्पोरेशनचे वॉर्ड पूर्ण मुंबईवर पसरलेले आहेत. आणि तुमच्यासाठी मतदारसंघ केवढा आहे? तुमच्यासाठी मतदारसंघ तेवढाच आहे जेवढी मतं तुम्ही नोंदवलेली आहेत. जर कोणी 25 नोंदवली असतील, कोणी 50 नोंदवलेली असतील, कोणी 30 नोंदवलेली असतील, तर त्याच्यासाठी तेवढाच मतदारसंघ आहे. तुम्हाला लागणाऱ्या गाड्या, तुम्हाला लागणारी वाहनं ही सगळी आपण त्यांना देऊ. त्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचतील याची व्यवस्था आम्ही करू. परंतु त्याला अगोदर जाऊन भेटणं गरजेचं आहे. कारण आपले मतदार कोण आहेत? आपल्या मतदारांना आपले भाऊ आहेत, आपल्या बहिणी आहेत, आपले मित्र आहेत, आपल्या चाळीतले लोक आहेत, आपल्या आजूबाजूचे शेजारी आहेत. हेच आपले मतदार आहेत. त्याला तुम्हाला काय फार काही सांगायची गरज नाही. परंतु त्याला जाऊन भेटणं, तो किती वाजता मतदानाला जाणार आहे. कारण मला एक गोष्ट सांगायची आहे की शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर झाली आहे, परंतु प्रायव्हेटवाल्यांना सुट्टी नाही. आणि प्रायव्हेटवालेच आपले जास्तीत जास्त मतदार आहेत. शासकीय कर्मचारी आपले मतदार फार कमी आहेत. आणि ह्यांनी जर तुम्हाला सांगितलं की मी दुपारी येऊन करतो, तर तो दुपारी येऊन मतदान करणार नाही. त्याचं मतदान सकाळीच करून घ्यावं लागेल. आणि म्हणून तुम्हाला सकाळी 1 दिवस लवकर उठावं लागेल. शिवसैनिकांना मी फार जवळनं ओळखतो. मी खूप वर्ष विभाग प्रमुख आहे. सकाळ म्हणजे थोडासा त्यांचा त्रासाचा विषय असतो. मी नेहमी सांगतो एखादी निवडणूक आमच्यासाठी रात्री पण घ्या, बघूया कोण हरवतो आम्हाला. पण सकाळी लवकर उठून, कारण आता मतदानाची वेळ बदललेली आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 आहे. सकाळी 7ला त्याला जर आपल्याला न्यायचं असेल, कारण त्याला 9 वाजता जर कामावर पोचायचं असेल, तर त्याला पहिलं सकाळी पकडून त्याला मतदान केंद्रापर्यंत घेऊन जावं लागेल. त्यासाठी आपल्याला सकाळी 6 वाजता रस्त्यावरती उतरावं लागेल. आणि हे आपल्यासाठी खरं म्हणजे टास्क आहे. नेणं आपल्यासाठी काही मोठा टास्क नाही आहे. पण त्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या कार्यकर्त्यांनी ज्या मतदारांना अगोदर सांगितलेलं आहे की इतके वाजता तुझ्या घरी मी गाडी पाठवतो, रिक्षा पाठवतो, काय पाठवतो ते पाठवतो, पण तुझ्याकडनं मतदान करून घेतो. आणखीन एक हात जोडून विनंती करतो, मतदान केल्यानंतर त्याला स्टेशनला सोडायची व्यवस्था करा. नाही तर मतदान झालं, आता तुझं तू बघ, पुढच्या वेळेला तो येणार नाही. ती व्यवस्था देखील आपण केलेली आहे की ज्या मतदान केंद्राच्या बाहेर काही रिक्षा आपण अशा ठेवू की ज्यांचं मतदान झालं की त्यांना स्टेशनपर्यंत सोडण्याची व्यवस्था करू. हे सगळं कौशल्य आपल्या शिवसैनिकांचं आहे. आता हे सगळं करत असताना आपल्याला मतदानाचा टक्का जास्तीत जास्त कसा वाढेल आणि तो सकाळच्या टप्प्यातच कसा वाढेल. कारण सकाळी 7 ते 11 हा मतदानाचा वेळ आहे, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त मतदान आपलं होऊ शकतं. कारण लोक एकदा कामावर गेले की मग नंतर येणार नाही. महिला याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहेत. महिलांची नोंदणी फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्हाला देखील फार सकाळी लवकर सगळ्यांना घेऊन मतदान केंद्रापर्यंत जावं लागेल, त्यांना तिथे पोचवावं लागेल, त्यांची काळजी घ्यावी लागेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या दिवशी करायच्या आहेत. आणि म्हणून ही निवडणूक पहिल्या टप्प्यामध्ये आपण जिंकलेलो आहोत. परंतु दुसऱ्या टप्प्यात जर जिंकायची असेल तर हे जे काही पहिल्या टप्प्यात केलेलं काम आहे ते यशस्वीरित्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्ण केलं तर मला असं वाटतं की आपला विजय कोणी रोखू शकत नाही. आणि हे करताना ह्यावेळेला आपल्याला अजून एक मोठी जबाबदारी आहे. यावेळेला आपण फक्त पदवीधरच लढत नाहीये, तर यावेळेला आपण शिक्षक मतदारसंघ देखील लढतोय.
मी विधान परिषदेचा शिवसेनेचा गटनेता आहे. आतमध्ये पक्षाची ताकद किती लागते याचा मला चांगला अंदाज आहे. आणि आज तुम्हाला माहिती आहे की मिंदे गटाचे आपले गद्दार लोक फुटल्यानंतर विधान परिषदेतली आपली देखील संख्या कमी झालेली आहे. आज एकच पद आपल्याकडे घटनेचं आहे शिवसेनेकडे, ते म्हणजे विरोधी पक्षनेते पद. आणि हे विरोधी पक्षनेत्याची ताकद एवढी असते की जेवढी मंत्र्याला ताकद असते, जेवढी मुख्यमंत्र्याला तेवढी ताकद असते, तेवढी ताकद विरोधी पक्षनेत्याची असते. आणि आता आपण काँग्रेस आणि आपण जवळपास इक्वल आहोत. आपला एक मेंबर अजून वाढवणं गरजेचं आहे. हा एक मेंबर वाढवला तर पुढचे 3 महिने विरोधी पक्षनेतेपद आपल्या हातात राहणार आहे. आणि विरोधी पक्षनेत्याच्या ताकदीवरती महाराष्ट्रामध्ये आपण अजून एक शिवसेनेचा भगवा झेंडा जो फडकवायचं स्वप्न उद्धव साहेब बघतायत ते पूर्ण करण्यासाठी मदत होणार आहे. आणि म्हणून हक्काचा आपला आमदार शिक्षक मतदारसंघातनं पण गेला पाहिजे. त्यासाठी शिक्षकांची जी नोंदणी आपल्या विभागात आहे, मला वाटतं वॉर्डामध्ये 30, 40, 35 शिक्षक असतील. या शिक्षकाला देखील संपर्क साधून हे शिक्षक कधी मतदानाला जाणार आहेत, शक्यतो त्यांना देखील आपल्याबरोबर सकाळी घेऊन जाऊन त्यांचं देखील मतदान करून घ्या. त्याचं कारण असं आहे की ही 2 आम्ही जर आतमध्ये गेलो तर शिवसेनेची बाजू आतमध्ये भक्कमपणे मांडता येईल. आतापर्यंत शिवसेनेचे शिक्षक मतदारसंघातनं कोणी निवडून गेलेलं नाही आहे. 7 आमदार शिक्षक मतदारसंघात असतात. या 7 मध्ये आतापर्यंत शिवसेनेचा कोण नव्हता. आणि म्हणून शिक्षकांचे प्रश्न आले की आपल्या बाजूला शांतता असायची. तसा आपल्या लोकांचा शिक्षणाशी संबंध कमीच असतो. बोलायचं म्हटलं काय तर माहिती घ्यावी लागते की काय बोलायचंय. पण आता शिक्षक आमदार देखील आपल्याबरोबर आले तर हे जे शिक्षकांचे कायदे बनतात, शिक्षणाचे कायदे बनतात, याच्यात शिवसेनेचे विचार अतिशय प्रभावीपणे मांडले जाऊ शकतात. कारण अभ्यंकर साहेब स्वतः या क्षेत्रामध्ये गेले कित्येक वर्ष काम करतायत. त्यांचा या क्षेत्रातला अभ्यास आहे. त्यांनी या क्षेत्रामध्ये फार बारकाईने सगळा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे शिवसेनेची देखील बाजू ही शिक्षक मतदारसंघाच्या द्वारे आपली पाठवायची आहे. आता आपण जसं म्हटलं की उमेदवार जरी मी असलो तरी माझ्या बाबतीतली माहिती ही तुम्हा शिवसैनिकांना आहे. परंतु काही मतदार असे पण आपण नोंदवलेले आहेत जे तुम्हाला विचारू शकतात की तुमचा उमेदवार कोण आहे, त्याचं काय कर्तृत्व आहे, त्याचे विचार काय आहेत, या मतदारसंघात त्याला उमेदवारी देण्यामागे त्याचा संकल्प काय. आणि म्हणून मी माझं एक संकल्प पत्र आपल्याकडे पाठवलेलं आहे. या संकल्प पत्रामध्ये मी कोण आहे, माझे काय विचार आहेत, माझ्या पक्षाचे काय विचार आहेत, माझ्या पक्षाची विचारधारा काय आहे आणि ग्रॅज्युएट मतदारसंघामध्ये मला काय काम करायचं आहे. कारण तुम्हाला हा प्रश्न विचारणार की ग्रॅज्युएट मतदारसंघामध्ये जसं शिक्षकांना विचारलं जातं की आमचे हे प्रश्न कोण सोडवणार, तसं मला देखील विचारलं जाऊ शकतं तुमच्या माध्यमातून की ह्या प्रश्नांची उकल कोण करणार, हे प्रश्न कोण सोडवणार. आणि म्हणून मी माझे संकल्प दिलेत की मला या क्षेत्रामध्ये काय करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की आदित्य साहेब, उद्धव साहेब हे महाराष्ट्रातले उद्योग मुंबईत ठेवण्यासाठी, महाराष्ट्रात ठेवण्यासाठी किती धडपड करत होते. आज सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो बेरोजगारीचा आहे. जे ग्रॅज्युएट्स होतात बेरोजगार आहेत, जे कामाला आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या सारखं नोकरी मिळत नाही. म्हणजे जो MBA असेल तो क्लार्कची नोकरी करतोय, एखादा इंजिनियर असेल तो ज्युनियरचं काम करतोय. आणि अशा वेळेला त्याला त्याच्या शिक्षणाच्या प्रतीने त्याला त्याचा दर्जा मिळाला पाहिजे, अशा नोकऱ्या तयार झाल्या पाहिजे. म्हणून उद्धव साहेबांनी एक संकल्प मांडला होता की मुंबईमध्ये इंटरनॅशनल कन्व्हेन्शनल सेंटर आलं पाहिजे. आपण धाराविधी मागणी करतोय ज्याच्या माध्यमातून लाखो रोजगार उपलब्ध होऊ शकतात आणि त्या रोजगाराची दर्जा हा तुमच्या शिक्षणाप्रमाणे असू शकतो. जे शिवसैनिक म्हणून तुम्ही जी सेवा देताय, आज आपण रुग्णवाहिका सेवा देतोय, आपण ब्लड डोनेशन कॅम्प करतोय, आपण आरोग्य सेवा करतोय, परंतु हे जनरल आपण शिवसैनिकांसाठी करतो.
हे आपण जनरल लोकांसाठी करतो, परंतु ह्या कॅटेगरीमध्ये एक वेगळं काम करण्याची ताकद या मतदारसंघामधनं आपल्याला करावी लागेल. महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे प्रकल्प आहेत, महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत ज्या पदवीधरांसाठी आहेत. बऱ्याच लोकांना माहीत नाही आहेत त्या. हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे. हे लोकांपर्यंत घेऊन जावं लागेल. हे लोकांना सांगावं लागेल की आमचा उमेदवार ह्या सगळ्या विषयावरती तुमचे प्रश्न मांडू शकतो. पुन्हा प्रश्न मांडणं हा काय माझ्यासाठी नवीन विषय नाही आहे. गेले 20 वर्ष मी आमदार आहे आणि प्रश्न कुठला कसा मांडायचा, प्रश्न मांडताना सरकारला कसं अडचणीत आणायचं, सरकारकडनं कसं मंजूर करून घ्यायचं, याचा मला चांगला अनुभव आहे. मी खास धन्यवाद देतो विलास पोतनीसांना की त्यांनी माझ्याबरोबर एक टर्म काम केलं. मी गटनेता असताना आम्ही एखादा प्रश्न उचलला की अख्खीच्या अख्खी शिवसेनेची फौज ही 7 लोक असो, 5 लोक असो, 8 लोक असो, पण एवढ्या कमी संख्येमध्ये पण एखाद्या प्रश्नावरती हाऊस बंद पाडून सरकारला झुकवण्याचं काम हे शिवसेनेच्या विधान परिषदेमध्ये झालेलं आहे. बऱ्याच वेळेला ते विधानसभेत पण होऊ शकत नाही, ते विधान परिषदेत होतं. कुठलाही नवीन कायदा जो येतो हा विधान परिषदेत फार बारकाईने बघितला जातो. विधानसभेत कदाचित गोंधळात पास होतो, पण विधान परिषदेत तसं होत नाही. विधान परिषदेत प्रत्येक कायद्याचा बारकाईने अभ्यास केला जातो आणि म्हणून प्रत्येक कायद्यावरती बारकाईने अभ्यास करण्याची जबाबदारी ही माझी आहे. आणि म्हणून तुमच्या उमेदवाराचं मेरिट तुम्हाला नीट समजावून सांगता आलं पाहिजे. शिवसेनेमध्ये अजून एक मेरिट लागतं जे नेहमी आपण शाखा प्रमुखांना विचारतो, तुला नगरसेवक व्हायचंय? तो म्हणतो हो. केसेस किती आहेत बोल. केसेस म्हणजे संघटनेसाठी केलेल्या. मला अभिमान आहे, काल माझं अख्खं पान भरून केसेस लिहून आलेले आहेत. एक शिवसेनेचा आमदार, लोकप्रतिनिधी, परंतु कालच्या सामनामध्ये 3 पेपरमध्ये इलेक्शन कमिशनच्या नियमाप्रमाणे 3 पेपरमध्ये द्यावं लागतं की तुमच्यावरती किती केसेस आहेत. पूर्वी कोणीतरी असं म्हणायचं, तू काय सांगतो, माझ्यावर पानभर लिहून आलंय. आज मी सांगू शकतो माझ्यावर पानभर लिहून आलंय शिवसेनेच्या केसेस. म्हणजे हे मेरिट देखील आपलं आहे शिवसैनिकांसाठी. पोलीस, कायदा सुव्यवस्था, केसेस हा माझा आवडीचा विषय आहे आणि त्याचा अनुभव तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे. त्यामुळे आपला आमदार कसा असावा, त्याचं मेरिट काय असावं, या गोष्टी शिवसैनिकांना देखील अभिमानाच्या असाव्यात. शिक्षणाच्या बाबतीत देखील माझं शिक्षण जेवढं या मतदारसंघाला अपेक्षित आहे, खरं या मतदारसंघाची तर अशी तऱ्हा आहे की इथे ग्रॅज्युएट जो असतो तो मतदार लागतो, पण उमेदवार 5वी नापास पण चालतो. पण मी काय 5वी नापास विपास नाही आहे, मी PhD आहे, LLB आहे. पण ह्या क्षेत्रामध्ये मला जर विचाराल की कोण महत्वाचा, मी सांगेन माझा 5वी नापास जो कार्यकर्ता आहे तो माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. कारण तो 25 ग्रॅज्युएट लोकांना फॉर्म भरायला लावतो आणि त्यांच्याकडनं मतदान करून घेतो. जेवढा पदवीधर महत्वाचा आहे तेवढाच माझा कार्यकर्ता पण महत्वाचा आहे. कारण ही निवडणूक त्याच्यावरती आहे. बऱ्याच लोकांना माहीत पण नसतं, पण हातात कागद घेऊन आम्हाला फोन करतात, साहेब 25 लोक होते, 25 पैकी 22 झालेले आहेत, 3 राहिलेले आहेत, दुपारी 1 वाजता करणार, 3 वाजता करणार, 4 वाजता करणार. ही ताकद आहे आपली आणि या ताकदीच्या जोरावरच आपण ही निवडणूक नेहमी लढत असतो आणि जिंकत असतो. ही ताकद आपली कुठेही कमी होऊ देऊ नका त्या दिवशी, एवढीच विनंती आहे. आणि म्हणून या सगळ्या निवडणुकीमध्ये जसं उद्यापासून आपलं पत्रक जेव्हा जाईल, आदित्य साहेबांचं एक आव्हानपत्र जाईल, उद्धव साहेबांचं एक आव्हानपत्र जाईल, ते प्रत्येक मतदाराला मिळालंय की नाही. कारण आता BJPचे लोक देखील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या निवडणुकीत अतिशय हिरिरीने उतरला, हे पण तुम्हाला सांगतो. पुन्हा त्यांचे लोक कसे जातात, कसा प्रचार करतात तुम्हाला काही कळणार नाही. ते गपचूप कोणाच्याही घरी जातील, बोलतील, माणसं कन्व्हिन्स करतील. परंतु म्हणून आपल्या लोकांना अगोदरच जाऊन आपल्या लोकांना हे समजवावं लागेल
की कोणी जरी काही सांगितलं तरी देखील त्याला बळी पडू नका. आमची तुम्ही बघा, मला नेहमी माहिती आहे, मी जरी कोणाला फोन केला किंवा मी जरी कोणाला सांगितलं तर मतदानाला कोण जाणार नाही. पण ज्याने नोंदवलाय तो जेव्हा सांगतो माझ्यासाठी चल, त्याच वेळेला तो येतो, नाही तर तो येत नाही. नाही तर तो तुम्हाला कारण सांगणार. तो तुम्हाला सांगणार मला कामावर जायचं आहे, माझी आज मीटिंग आहे, मला वेळ नाही आहे, आज माझं फार महत्त्वाचे बोर्डाची मीटिंग आहे, आज मला बॉसने बोलवून घेतलेलं आहे. पण तुम्ही जर त्याच्या जाऊन गळी पडलात आणि तुम्ही जर त्याला जाऊन समजवलं की नाही बाबा माझ्यासाठी तू चल, तुझ्यासाठी मी नेहमी येतो ना, तुला रात्री हॉस्पिटलला काय लागलं तर येतो, तुला रक्त लागलं तर येतो, तुझ्या भानगडीत येतो, आता एकदा तू माझ्यासाठी चल असं जेव्हा तुम्ही सांगता त्यावेळेला तो माणूस तुमच्या बरोबर निमूटपणे येतो आणि मतदान करतो. आणि म्हणून तुम्ही जाणं, तुम्ही लोकांपर्यंत पोचणं, ज्याने ज्याने ही नोंदवलेली आहे त्याने स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून त्या गोष्टीची पूर्तता करणं हे या निवडणुकीचं खरं काम आहे. आणि म्हणून ही निवडणूक ही शिवसेनेसाठी फार महत्त्वाची आहे. कारण माझा अनुभव असा आहे की ह्या निवडणुकीमध्ये मुंबईतले पदवीधर, मुंबईतले शिकलेले लोक, मुंबईतले शिक्षक हे कोणाच्या बाजूने आहेत याची दिशा ठरवली जाते. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल ज्या ज्या वेळेला आपला पक्ष फुटलेला आहे, याच्यापूर्वी देखील 2007ला 5ला, त्यावेळेला 2007ची पहिली आपण पदवीधर मतदारसंघ जिंकलो. आणि तो मतदारसंघ जिंकल्यानंतर पाठोपाठ मुंबई महानगरपालिका जिंकलो. कारण लोकांनी विचार केला की अरे मुंबईतले शिकलेले लोक जर यांच्याबरोबर असतील तर सर्वसाधारण लोकांनी देखील शिवसेनेला मतदान केलं पाहिजे. या एका दिशादर्शक निवडणुकीची ही तयारी चालू आहे. ही निवडणूक आपण नेहमी म्हणतो, आपण काय घोषणा देतो, मुंबई आहे साहेबांची, नाही कोणाच्या बापाची. ही कोणाच्या बापाची नाही हे दाखवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना या निवडणुकीमध्ये थोडंसंच काम आहे, जास्त काम नाही आहे. तुम्हाला काम काय, तुमच्याकडे असलेले मतदार. मी तर शाखांमध्ये पूर्ण विधानसभेचीच यादी टाकलेली आहे. ही टाकली आहे कशासाठी की मला माहिती आहे की आपल्या शाखेच्या बाहेर देखील काही मित्र असतात, आपल्या विभागाच्या बाहेर देखील काही लोक असतात, ज्या लोकांची नावं आलेली असतात, कदाचित त्या शाखेमध्ये माहीत नसतं, परंतु आपल्याला माहीत असतं की ते आहे. माझं काम संपत आलंय कारण साहेब येत आहेत. तरी तुम्ही विचार करत असाल इतकं वेळ का बोलतोय. आणि म्हणून ही जी नावं आहेत की ही नावं शोधण्याचं काम देखील आपण शाखेच्या माध्यमातून केलं. काही नावं सरकारने नोंदवलेली आहेत. माझ्या बहिणीचं नाव महानगरपालिकेतनं आलेलं आहे, मला माहीत नाही. पण ज्यावेळेला नोंदणी बघितली त्यावेळेला अशी बरीचशी नावं ही बाहेरनं आलेली आहेत, आपण नोंदवलेली नसतील. स्थानिक लोकाधिकार समितीने नोंदवलेली नावं ही देखील आपल्या यादीत आलेली आहेत. ती तुम्हाला आम्ही कळवायची व्यवस्था करतो. म्युनिसिपल कर्मचाऱ्यांनी, बाकीच्या वेगवेगळ्या अग्निकृत संघटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.